स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल क्रिकेट मराठीवर। मित्रांनो, आज आपण पाहणार आहे सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या दोन टीमांमध्ये सामना खेळवला जाणार आहे, त्याची ड्रीम 11ची प्रेडिक्शन। मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे कोणाला आपल्या घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, कोणाला कॅप्टन, कोणाला वाईस कॅप्टन करायचे, हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। मित्रांनो, काल मी व्हिडिओमध्ये सांगितले होते शुभमन गिलला आपण गुजरातच्या ग्राउंडवरती कॅप्टन करू शकता, त्याचे रेकॉर्ड चांगले आहे आणि त्याने चांगली पारीसुद्धा खेळली। दुसऱ्या इनिंगमध्ये नूर अहमदला ग्रँड लीगमध्ये ट्राय करण्यास सांगितले होते आणि त्यानेसुद्धा विकेट्स घेतले। हर्षल पटेलला सांगितले होते, त्यानेसुद्धा विकेट्स घेतले। तर आज पण आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणते ट्रम्प कार्ड प्लेयर आपल्यासाठी आज चांगले ठरणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण पाहूया हा सामना कोणत्या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे, तिथील पिच कसे आहे। मित्रांनो, हा सामना राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम हैदराबाद या ग्राउंडवरती खेळवला जाणार आहे। तेथील पिच, द सरफेस हेअर हॅज बीन गुड फॉर बॅटर्स, बॉलर्स डू हॅव सम असिस्टन्स ॲज द पेसर्स गेट सम अर्ली स्विंग अँड द स्पिनर्स कॅन गेट सम टर्न। तर मित्रांनो, हे ग्राउंड बॅटिंग फ्रेंडली आहे, या ग्राउंडवरती बॅट्समनना सपोर्ट मिळतो आणि सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये म्हणजे पॉवर प्लेमध्ये गेंदबाजांना स्विंग मिळते, बॉल स्विंग होतो आणि दुसऱ्या इनिंगमध्ये स्पिनर्सला हेल्प मिळते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया त्या ग्राउंडवरती खेळवल्या गेलेल्या काही मॅचेसचे रेकॉर्ड। वर्षी 27 मार्चला सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिली बॅटिंग करताना हायेस्ट स्कोर IPLचा 277 धावा केल्या होत्या आणि मुंबई इंडियन्सने सुद्धा 246 धावा केल्या। सनरायझर्स हैदराबादने हा सामना 31 रन्सने जिंकला होता। मागील वर्षी 18 मेला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या ग्राउंडची सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 186 धावा केल्या होत्या आणि RCBची टीम 187 धावा करून हा सामना 8 विकेट्सने जिंकला होता। 13 मे 2023ला सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 182 धावा केल्या होत्या आणि लखनौ सुपर जायंट्सने 185 धावा करून हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड कसे आहे। मागील 10 सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने 7 सामने जिंकले आहेत आणि सनरायझर्स हैदराबादने 3 सामने जिंकले आहेत। 21 एप्रिल 2023ला त्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये सनरायझर्स हैदराबादने पहिली बॅटिंग करताना 134 धावा केल्या होत्या आणि चेन्नई सुपर किंग्सने 138 धावा करून हा सामना 7 विकेट्सने जिंकला होता। 1 मे 2022ला त्या दोन्ही टीमांमध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये CSKने पहिली बॅटिंग करताना 202 धावा केल्या होत्या आणि सनरायझर्स हैदराबाद 191 धावा करू शकली। CSKने हा सामना 13 रन्सने जिंकला होता। 9 एप्रिल 2022ला त्या दोन्ही टीमांच्यामध्ये सामना खेळवला गेला होता। त्यामध्ये CSKने पहिली बॅटिंग करताना 154 धावा केल्या होत्या। सनरायझर्स हैदराबादने 155 धावा करून हा सामना 8 विकेटने जिंकला होता। चेन्नईचे पारडे थोडे हैदराबादवर जड आहे, परंतु हैदराबादची टीम यावर्षी खूप चांगली खेळत आहे, तर मुकाबला कडाकेदार होणेवाला आहे। तर मित्रांनो, आता आपण पाहूया दोन्ही टीमांची प्लेइंग 11 कशी होणार आहे, कोण या सामन्यात खेळणार आहे, कोण इंजर्ड झाला आहे। तर मित्रांनो, हैदराबादकडून मयंक अग्रवाल आणि ट्रॅव्हिस हेड सलामी येतील। एक बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा, 4 नंबरला मार्करम, 5 नंबरला क्लासेन, 6 नंबरला शहबाज अहमद, 7 नंबरला अब्दुल समद, 8 नंबरला वॉशिंग्टन सुंदर, 9 नंबरला पॅट कमिन्स, 10 नंबरला भुवनेश्वर कुमार, 11 नंबरला मयंक मार्कंडे आणि इम्पॅक्ट प्लेयर म्हणून जयदेव उनादकत येईल। तर मित्रांनो, जयदेव उनादकत, पॅट कमिन्स हे डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करतील। आता आपण पाहूया चेन्नई सुपर किंग्सची प्लेइंग 11। ओपनर ऋतुराज गायकवाड आणि रचिन रवींद्र, एक बाद झाल्यानंतर अजिंक्य रहाणे, 4 नंबरला डेरी मिचेल, 5 नंबरला शिवम दुबे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येतो, 6 नंबरला समीर रिजवी, 7 नंबरला रवींद्र जडेजा, 8 नंबरला MS धोनी, 9 नंबरला दीपक चहर, 10 नंबरला तुषार देशपांडे, 11 नंबरला मुस्तफिजुर रहमान आज इंजर्ड झाला आहे। मुस्तफिजुर रहमानच्या जागी शार्दुल ठाकूर प्लेइंग 11मध्ये येईल आणि मतीशा पत्र्यांना इम्पॅक्ट प्लेयर म्हणून येईल। मित्रांनो, मतीशा पत्र्यांनी शार्दुल ठाकूर, तुषार देशपांडे चेन्नईकडून डेथ ओव्हरमध्ये बॉलिंग करते। तर मित्रांनो, आता आपण पाहूया ड्रीम 11ची टीम, आपल्याला कोणाला घ्यायचे, कोणाला ड्रॉप करायचे, ट्रम्प कार्ड कोण प्लेयर होणार आहेत, हे सर्व आता आपण पाहूया ट्रम्प कार्ड प्लेयर कोण होणार आहेत, ज्याचे सिलेक्शन पर्सेंटेज 30पेक्षा कमी आहे असे प्लेयर्स आपण पहिल्यांदा पाहूया आणि त्यातील ट्रम्प कार्ड प्लेयर आजच्या मॅचसाठी कोण ठरणार हे आज मी तुम्हाला सांगणार आहे। इथून अजिंक्य रहाणे,
अब्दुल समद, समीर रिजवी, वॉशिंग्टन सुंदर, शहबाज अहमद, दीपक चहर, भुवनेश्वर कुमार, तुषार देशपांडे, मयंक मार्कंडे आणि जयदेव उनादकर. ट्रम्प कार्ड प्लेअरची आज प्लेइंग 11च तयार झाली आहे. यातून तुम्हाला कोणकोणते प्लेअर घ्यायचे? मित्रांनो, महेंद्रसिंग धोनी खूप खाली खेळालेत. चेन्नई सुपर किंग्सचे खूप विकेट्स पडल्यावर MS धोनी खेळालेत. तर या कंडिशनमध्ये आपण घेऊ शकता. चेन्नई सुपर किंग्सची खूप विकेट पडेल असे आपल्याला असं वाटत असेल तर त्याला आपण घेऊ शकता. विकेट किपिंग आणि बॅटिंगने सुद्धा 2-3 सिक्सर लावले तर आपल्यासाठी पॉईंट देऊ शकतो. मयंक अग्रवाल, चेन्नई सुपर किंग विरुद्ध चांगला खेळतो मयंक अग्रवाल. हैदराबादचे सेकंड बॉलिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता. परंतु दीपक चहर विरुद्ध स्ट्रगल करतो मयंक अग्रवाल. अजिंक्य रहाणे वन डाऊनला खेळायला येतो. अजिंक्य रहाणेला ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून आपण ट्राय करू शकता आजच्या मॅच. अब्दुल समद खूप खाली खेळायला येतो, पण ट्रम्प कार्ड प्लेअर आपण त्याला घेऊ शकता. वॉशिंग्टन सुंदरला चेन्नई सुपर किंग्समध्ये आज खूप सारे लेफ्ट हँडेड बॅट्समन आहेत आणि वॉशिंग्टन सुंदर ऑफ स्पिनर आहे. परंतु वॉशिंग्टन सुंदर विकेट टेकिंग बॉलर नाही. शहबाज अहमद 1-2 ओव्हर बॉलिंग करतो आणि बॅटिंगने सुद्धा पॉईंट देऊ शकतो, तर आपण त्यालाही कवर. दीपक चहर, चेन्नई सुपर किंगची सेकंड बॉलिंग आली तर दीपक चहरला आपण कवर करू शकता. पॉवरफुलमध्ये विकेट घेतो. चेन्नई सुपर किंगच्या पहिल्या बॉलिंगच्या केसमध्ये त्याला विकेट्स मिळत नाहीत. चेन्नई सुपर किंगची सेकंड बॉलिंग असेल तर त्याला आपण घेऊ शकतो. भुवनेश्वर कुमारची फर्स्ट बॉलिंग असेल तर त्याला विकेट्स मिळू शकतात. तुषार देशपांडे, चेन्नई सुपर किंगची पहिली बॉलिंग आल्यावर त्याला आपण ट्राय करू शकतो. मयंक मार्कंडे, हैदराबादच्या सेकंड बॉलिंगच्या केसमध्ये आपण त्याला ट्राय करू शकतो. जयदेव उनादकर, हैदराबादची पहिली बॉलिंग असेल तर स्लो कटर्स का इस्तेमाल करणार आहे शेवटच्या षटकात, तर त्याला विकेट्स मिळू शकतात. तर हे सर्व प्लेयर्स ट्रम्प कार्ड प्लेअर आहेत. तर आज आपल्याला कोणाला घ्यायचे? 3-4 ट्रम्प कार्ड प्लेअर आज कोण चालतील हे मी आपल्याला आता सांगणार. तर हे सर्व आपण कॅन्सल करूया. मित्रांनो, अजिंक्य रहाणे आज आणखी दीपक चहर CSKची सेकंड बॉलिंग आली तर आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरेल. भुवनेश्वर कुमार आणि तुषार देशपांडे, मयंक मार्कंडे CSK विरुद्ध एवढा नाही खेळत. जयदेव उनादकर. तर हे 5 ट्रम्प कार्ड प्लेअर आपल्यासाठी आज ठरणार आहेत. अजिंक्य रहाणेला CSKची पहिली बॅटिंग असो बॉलिंग असो दोन्ही केसमध्ये आपल्याला अजिंक्य रहाणे ट्रम्प कार्ड प्लेअर ठरणार आहे. दीपक चहर CSKची सेकंड बॉलिंग आली तर दीपक चहरला आपण ट्राय करू शकतो. भुवनेश्वर कुमारची पहिली बॉलिंग असेल तर तो आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर. तुषार देशपांडेची देखील पहिली बॉलिंग असल्यावर त्याला आपण ट्रम्प कार्ड प्लेअर म्हणून घेऊ शकतो. आणि जयदेव उनादकर पहिली बॉलिंग करत असेल तर तो आपल्यासाठी ट्रम्प कार्ड प्लेअर ठरेल. तर मित्रांनो, हे 5 प्लेयर आपल्याला कोणत्या कंडिशनमध्ये ट्रम्प कार्ड प्लेअर ठरणार आहेत हे मी आपणास सांगितलं आहे. तर आता आपण पाहूया स्मॉल लीगची टीम आपल्याला कशी बनवायची आहे, कोणते प्लेयर घ्यायचे आहे, कोणते ड्रॉप करायचे. स्मॉल लीगमध्ये विकेटकीपरमध्ये हेनरी क्लासी. MS धोनीला CSKची सेकंड बॅटिंग असेल तर आपण त्याला ट्राय करू शकता. ऋतुराज गायकवाड, शिवम दुबे, ट्रॅव्हिस हेड, अर्चिन रवींद्र हे स्मॉल लीगमध्ये आपण प्लेयर्स करतो. ऑलराऊंडरमध्ये रवींद्र जडेजा, मार्करम, डेरी मिचेल आणि बॉलिंग सेक्शनमध्ये पॅट कमिन्स, मतीशा पतिराणा आणि शार्दुल ठाकूर खेळत असेल तर शार्दुल ठाकूरला CSKची पहिली बॉलिंग असेल तर आपण कव्हर करू शकता, नाहीतर तुषार देशपांडेला आपण कव्हर करू. मित्रांनो, ही असणार आहे आपली स्मॉलची टीम. मित्रांनो, स्मॉल लीगमध्ये डेरी मिचेल आणि आज ऋतुराज गायकवाडला आपण कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. ऋतुराज गायकवाड आजच्या मॅचमध्ये चालेल असे मला वाटते. CSKची पहिली बॉलिंग आली तर मतीशा पतिराणाला देखील आपण स्मॉल लीगमध्ये सुद्धा कॅप्टन वाईस कॅप्टन करू शकता. तर मित्रांनो, अशी असेल आपली टीम. आमची फायनल टीम आपणास हवी असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे. थँक्यू, धन्यवाद. जय महाराष्ट्र मित्रांनो.